नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर जे काही सरळ भरती असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू गणितचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळ्यात कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMPS एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे, जी परीक्षेमध्ये विचारली जाते. आजचा आपला भाग असणार 392. या भागामध्ये आपण 2 डिसेंबर 2025 या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालू गणितचे प्रश्न कव्हर करता येतील बघा, तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. प्रश्न IMPS एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी घेतलेले, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न पहिला आहे, जागतिक एड्स दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक एड्स दिवस हा नुकतंच बघा पर्याय 1 डिसेंबरला. लक्षात असू द्या, 1 डिसेंबरला हा जागतिक एड्स दिवस हा नुकतंच साजरा करण्यात आलेला आहे. आता एड्स दिवस जो काही असतो बघा, तर त्याबद्दल थोडीशी महत्त्वाची माहिती कव्हर करून घेऊया. जागतिक एड्स दिवस याची सुरुवात झाली होती 1988 मध्ये. 1988 मध्ये जागतिक एड्स दिवसाची सुरुवात ही झाली होती. जगभरामध्ये एड्स या रोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व पटवून देणे यासाठी बघा दरवर्षी जागतिक एड्स दिवस हा साजरा केला जातो. 1988 मध्ये सुरुवात झाली होती. यावर्षी जो काही 1 डिसेंबर 2025 रोजी जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला बघा, तर त्याची थीम काय होती? तर व्यत्ययांवर मात करणे तसेच एड्स सादात परिवर्तन अशी 2025 एड्स दिवसाची थीम होती. लक्षात असू द्या. आता एड्सबद्दल थोडीशी माहिती पाहिली तर एड्सचा पहिला रुग्ण हा कोणत्या वर्षी सापडला होता? तर एड्सचा पहिला रुग्ण हा 1981 मध्ये सापडला होता. महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा, नोट डाऊन करायचे आहेत. एड्सचा पहिला रुग्ण हा 1981 मध्ये सापडला होता अमेरिका या देशामध्ये. हे झालं जगामध्ये. जर आपण भारताकडे आलो तर भारतामध्ये एड्सचा पहिला रुग्ण हा 1986 मध्ये सापडला होता किंवा 1986 मध्ये. कोठे? तर तमिळनाडू, चेन्नई या ठिकाणी एड्सचा पहिला रुग्ण हा भारतामध्ये सापडला होता. आता एड्सचा फुल फॉर्म परीक्षेमध्ये विचारला जातो. एड्सवर एक प्रश्न हमखास विचारला जातो. एड्स हा टॉपिक महत्त्वाचा आहे बघा. थीम विचारली जाते, कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा पहिला रुग्ण असे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी एड्सबाबत जी काही महत्त्वाची माहिती मी सांगत आहे बघा, तर ती आपल्याला नोट डाऊन करायची आहे. एड्स म्हणजे बघा एक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम असा एड्सचा फुल फॉर्म आहे. कोणत्या विषाणूमुळे होतो? तर HIV हा जो काही विषाणू असतो बघा, तर त्याचा फुल फॉर्म आहे ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. लक्षात असू द्या, ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस असा HIVचा फुल फॉर्म आहे. जगामध्ये सर्वाधिक एड्स रुग्ण हे कोणत्या देशात आढळतात? तर दक्षिण आफ्रिका. लक्षात असू द्या, जगात सर्वाधिक एड्स रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेत असून भारतात सर्वाधिक रुग्ण हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आढळून येतात. कोणत्या राज्यात? तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी सर्वाधिक रुग्ण हे आढळून येतात एड्स संबंधी. भारतात काही महत्त्वाच्या संस्था आहेत बघा एड्स संबंधी. त्यामध्ये पहिली संस्था आहे NARI म्हणजेच नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्याचं जे कोणत्या ठिकाणी आहे तर भोसरी, पुणे. लक्षात असू द्या, हा प्रश्न जवळपास भरपूर परीक्षेमध्ये पडलेला आहे. नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट जे काही आहे बघा, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, तर कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे बघा भोसरी, पुणे या ठिकाणी स्थित आहे. लक्षात असू द्या, हा IMP प्रश्न आहे जो परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारला जातो. त्यानंतर दुसरी संस्था आहे NACO, जी दिल्ली या ठिकाणी आहे. फुल फॉर्म आहे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन असा त्याचा फुल फॉर्म आहे. नाको म्हणजेच NACOचा, जे दिल्ली या ठिकाणी आहे. एड्ससाठीचा टोल फ्री नंबर आपण पाहिला तर 1097. किती? 1097 हा एड्स संबंधीचा टोल फ्री नंबर आहे. दुसरा प्रश्न पाहूया.
UN रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहरी क्षेत्र हे नुकतंच कोणते ठरलेले आहे? तर नुकतंच UN रिपोर्ट 2025 हा सादर झाला असून UN रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहरी क्षेत्र जर आपण पाहिले तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येतं पर्याय अ, जकार्ता, इंडोनेशिया. इंडोनेशियाची राजधानी आहे बघा जकार्ता. तर या ठिकाणी सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहरी क्षेत्र हे निर्माण झालेलं आहे, ज्यामध्ये अंदाजे लोकसंख्या जर आपण पाहिली तर 42 दशलक्ष, किती 42 दशलक्ष एवढी लोकसंख्या आपल्याला आढळून येते. दुसऱ्या क्रमांकावर येतं ढाका, बांगलादेश. दुसऱ्या क्रमांकावर ढाका, बांगलादेश येतं. तिसऱ्या क्रमांकावर येतं टोकियो, जपान, लक्षात असू द्या. आणि चौथ्या क्रमांकावर नवी दिल्ली, भारत. बांगलादेशची राजधानी ढाका, जपानची राजधानी टोकियो आणि भारताची राजधानी नवी दिल्ली, लक्षात असू द्या. जर आपण लोकसंख्या पाहिली तर जकार्तामध्ये किती आढळली ती मगाशी सांगितलं तर 42 दशलक्ष जकार्तामध्ये. त्यानंतर ढाकामध्ये 40 दशलक्ष, टोकियो जपानमध्ये 33 दशलक्ष आणि नवी दिल्ली या ठिकाणी 30.2 दशलक्ष. भारतात लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचं राज्य जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेश आहे बघा. उत्तर प्रदेश हे भारतात लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र येतो, लक्षात असू द्या लोकसंख्येच्या बाबतीत. जर आपण जगामध्ये पाहिलं तर जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता आहे तर आपला भारत आहे बघा, भारत. चीनला मागे टाकलं आपल्या भारताने. तिसरा प्रश्न आहे, शहर पक्षाची निवड करणारे राज्यातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे? तर नुकतंच बघा अमरावती. अमरावती हे जे काही शहर आहे बघा महाराष्ट्रातील, तर या शहराने आपल्या शहर पक्षाची निवड केलेली आहे. त्याचं नाव आहे बघा तांबट. तांबट असं त्या पक्षाचं नाव आहे बघा. आणि हा तांबट पक्षी बघा आता अमरावतीचा शहर पक्षी असणार आहे. सॉरी, तांबट हा पक्षी अमरावतीचा शहर पक्षी असणार आहे, कारण शहर पक्षाची नुकतंच अमरावती या शहराने बघा निवड केलेला आहे, जो तांबट पक्षी असणार आहे. त्याचं इंग्रजी नाव जर आपण पाहिलं तर कॉपरस्मिथ बार्बेट. कॉपरस्मिथ बार्बेट असं त्याचं इंग्रजी नाव आहे. हे झालं अमरावतीचा शहर पक्षी. जर आपण भारताचा राष्ट्रीय पक्षी पाहिला तर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? हरियाल, ज्याला आपण पिवळ्या पायांचे हिरवे कबूतर म्हणतो बघा. पिवळ्या पायांचे हिरवे कबूतर म्हणजेच हरियाल हे महाराष्ट्र राज्याचे राज्य पक्षी आहे. चौथा प्रश्न आहे, ओडिशा विधानसभेला संबोधित करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत? तर ओडिशा विधानसभेला संबोधित करणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. लक्षात असू द्या, पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत कोण? द्रौपदी मुर्मू. काय तर ओडिशा विधानसभेला संबोधित करणाऱ्या. आता द्रौपदी मुर्मू पहिल्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्या आहेत कितव्या राष्ट्रपती? तर त्या आहेत बघा 15व्या राष्ट्रपती. लक्षात असू द्या 15व्या राष्ट्रपती. त्यांच्यावर एक प्रश्न विचारला जातो, पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण? पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण? तर द्रौपदी मुर्मू या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. एक प्रश्न तुमच्यासाठी अगोदर आपण कव्हर केलेला आहे, बघू किती लक्षात आहे. द्रौपदी मुर्मू हे राष्ट्रपती बनण्या अगोदर ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? कमेंट करून सांगायचं उत्तर. प्रश्न हा देखील IMPI जो परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. राष्ट्रपती होण्या अगोदर द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या? कमेंट करून सांगायचं आहे. त्यांनी आपल्या आमदार पदाची जर कारकीर्द पाहिली तर त्यांनी ओडिशा या ठिकाणाहूनच बघा केली होती 2000 मध्ये. केव्हा? 2000 मध्ये राष्ट्रपतींनी आमदार म्हणून येथूनच राजकीय कारकीर्द ही सुरू केली होती. आता ओडिशावर प्रश्न विचारलेला आहे. तर ओडिशाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी. ओडिशाची राजधानी काय आहे? भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी आहे. राज्यपाल कोण आहेत? कंभमपती हरिबाबू हे ओडिशाचे राज्यपाल आहेत. आता विधानसभेला संबोधित केले तर विधानसभेच्या जागा ह्या सध्या चर्चेत आहेत. तर 147 विधानसभेच्या जागा किती आहेत ओडिशाच्या? तर 147. पाचवा प्रश्न आहे, राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला छात्र कोण ठरलेली आहे? तर NDA राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला छात्र ठरलेली आहे पर्याय क सिद्धी जैन.
सिद्धी जैन ही बघा NDA राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला छात्र ठरलेली आहे, जी उत्तर प्रदेश उज्जैनीची रहिवासी आहे. उत्तर प्रदेशमधील उज्जैनीची ती रहिवासी असून राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला छात्र ठरलेली आहे, लक्षात असू द्या. नौसेना प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी तिला बघा राष्ट्रपती कांस्य पदक हे प्रदान केलेले आहे. कोणी तर नौसेना प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, लक्षात असू द्या. यासोबतच सर्वोत्कृष्ट अष्टपैलू एअर कॅडेट जर आपण पाहिला तर हा देखील मान त्यांना मिळालेला आहे. सिद्धी जैनला राष्ट्रपती कांस्य पदकासोबत सर्वोत्कृष्ट अष्टपैलू एअर कॅडेट मानही मिळालेला आहे. 6वा प्रश्न आहे, आयडिया म्हणजेच IDEA चे म्हणून कोणत्या भारतीयाची निवड झाली आहे? प्रश्न जरा चुकलेला आहे. तर आयडियाचे अध्यक्ष म्हणून असा प्रश्न असायला पाहिजे. आयडियाचे अध्यक्ष म्हणून नुकतंच कोणत्या भारतीयाची निवड ही करण्यात आलेली आहे? तर लक्षात असू द्या, आयडियाचे अध्यक्ष म्हणून पर्याय ड ज्ञानेश कुमार यांचे बघा आयडिया म्हणजेच IDEA चे अध्यक्ष म्हणून नुकतंच निवड ही करण्यात आलेली आहे. आता आयडिया ज्याचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स. पुन्हा एकदा सांगतो, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स असा आयडियाचा फुल फॉर्म आहे आणि ज्याच्या अध्यक्षपदी ज्ञानेश कुमार जे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत बघा, मुख्य निवडणूक, तर यांची नुकतंच अध्यक्षपदी निवड ही करण्यात आलेली आहे ज्ञानेश कुमारची. कशाच्या? तर IDAच्या. कोण आहेत ज्ञानेश कुमार? तर सांगितलं आहे बघा, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार. या आयडियाची स्थापना जर आपण पाहिली तर 1995 मध्ये झाली होती. केव्हा? 1995 मध्ये. जिचं मुख्यालय आहे स्टॉकहोम स्वीडन या ठिकाणी. कुठे? स्टॉकहोम स्वीडन या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. 7वा प्रश्न आहे, पहिल्या खाजगी अवकाश संशोधन स्टार्टअप स्कायरूटचे उद्घाटन हे कोणी केले आहे? तर पहिल्या खाजगी अवकाश संशोधन स्टार्टअप स्कायरूट याचं उद्घाटन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं. कोणाच्या हस्ते? नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. इथे 2-3 महत्त्वाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यासाठी महत्त्वाची माहिती नोट डाऊन करायची आहे. पहिले खाजगी अवकाश संशोधन स्टार्टअप कोणते? तर स्कायरूट हे पहिले खाजगी अवकाश संशोधन स्टार्टअप आहे, लक्षात असू द्या. याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. या प्रसंगी मोदींनी स्कायरूटच्या इन्फिनिटी या संकुलाचे तसेच विक्रम-1 या रॉकेटचेही अनावरण केलेले आहे. 2-3 महत्त्वाचे टॉपिक आहेत बघा, ते लिहून घ्यायचे आहेत. नरेंद्र मोदींनी या स्टार्टअप स्कायरूटचे उद्घाटन करत नरेंद्र मोदींनी स्कायरूटच्या इन्फिनिटी या संकुलाचे तसेच विक्रम-1 या रॉकेटचेही अनावरण हे नुकतंच केलेले आहे. आता स्कायरूट, तर स्कायरूटबाबत माहिती पाहूया. स्कायरूटची स्थापना झाली होती 2022 मध्ये. केव्हा? 2022 मध्ये. कोणी केली? तर पवनचंदन व भारत ढाका यांनी स्कायरूटची स्थापना केलेली. हे कोण होते? तर IIT विद्यार्थी आहेत बघा, IIT विद्यार्थी ज्यांनी इस्रोमध्ये देखील काम केलेलं आहे बघा, इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि यांनीच या स्कायरूटची स्थापना ही केलेली आहे 2022 मध्ये. 2022 मध्ये त्यांनी विक्रम-S हे रॉकेट तयार केले होते, लक्षात असू द्या. स्कायरूटने 2022 मध्ये विक्रम-S हे रॉकेट तयार केले होते आणि आता विक्रम-1 हे रॉकेट त्याचं अनावरण हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. स्कायरूटचे जे काही इन्फिनिटी आहे बघा, तर हे हैदराबादमधील संकुल 2 लाख चौरस फूट परिसरात विस्तारलेले आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, IPL मधून निवृत्त झाल्यानंतर आंद्रे रसल कोणत्या संघाचा पॉवर कोच हा बनला आहे? तर IPL मधून नुकतंच आंद्रे रसलनी निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि निवृत्तीनंतर तो आता पर्याय ड कोलकाता नाईट रायडर्स KKR या संघाचा पॉवर कोच म्हणून बघा नियुक्त झालेला, लक्षात असू द्या.
प्रश्न विचारला जाऊ शकतो, IPL मध्ये निवृत्त झाल्यानंतर आंद्रे रसेल हा कोणत्या संघाचा पॉवर कोच बनला? तर KKR संघाचा तो पॉवर कोच बनलेला आहे. कोणत्या देशाचा खेळाडू आहे आंद्रे रसेल? तर वेस्ट इंडिज या संघाचा तो खेळाडू आहे, ज्याने नुकतंच निवृत्तीही जाहीर केलेली आहे. IPL मध्ये त्याने एकूण 12 हंगाम खेळलेले आहेत. किती? 12 हंगाम खेळलेले आहेत. त्यामध्ये 10 हंगाम हे कोलकाता नाईट रायडर्स या संघासोबत त्याने खेळलेले आहेत. लक्षात असू द्या, 10 हंगाम कोलकाता नाईट रायडर्स सोबत आणि एकूण 12 हंगाम त्याने खेळलेले आहेत IPL मध्ये. हे झाले माहिती सकट करंट अफेअर्स. आता घेऊया आपण रिव्हिजन. प्रश्न पहिला, जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? पर्याय ब, 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस हा साजरा करण्यात आला. दुसरा प्रश्न, UN रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहरी क्षेत्र कोणते ठरलेले आहे? पर्याय अ, जकार्ता इंडोनेशिया हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहरी क्षेत्र नुकतंच ठरलेले आहे. तिसरा प्रश्न, शहर पक्षाची निवड करणारे राज्यातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे? तर शहर पक्षाची निवड करणारे राज्यातील पहिले शहर ठरलेले आहे पर्याय क, अमरावती हे शहर. कोणता पक्ष आहे? तर तांबट या पक्षाची त्याने बघा शहर पक्षी म्हणून निवड केलेली आहे आणि असं करणारा अमरावती हे राज्यातील पहिले शहर ठरलेले आहे. ओडिशा विधानसभेला संबोधित करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत? तर पहिल्या राष्ट्रपती छात्रपती आहेत. राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला छात्र कोण ठरलेली आहे? पर्याय क, सिद्धी जैन ही राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला छात्र ठरलेली आहे. आयडियाचे अध्यक्ष म्हणून कोणत्या भारतीयाची निवड ही करण्यात आली? तर पर्याय ड, ज्ञानेश कुमार यांची बघा आयडियाचे अध्यक्ष म्हणून नुकतंच निवड ही करण्यात आली आहे. सातवा प्रश्न आहे, पहिल्या खाजगी अवकाश संशोधन स्टार्टअप स्कायरूटचे उद्घाटन कोणी केले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आहे. आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे, IPL मधून निवृत्त झाल्यानंतर आंद्रे रसेल कोणत्या संघाचा पॉवर कोच हा बनला आहे? तर कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा बघा आंद्रे रसेल हा IPL निवृत्तीनंतर पॉवर कोच बनलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8च चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सकट कव्हर करून घेतले आहेत बघा, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.